अवैध रीती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक मालक यांच्यावर देवळी पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही। अखेर जनसंग्राम न्यूजचा दणका। रेती माफिया सुनील ढोक उर्फ आकोबासह 3 रेती तस्करांच्या देवळी पोलिसांनी आवळल्या मुसक्या। राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित पोलीस शिपाई विनोद कांबळे यांची अतिउत्तम कामगिरी। देवळी येथे आज सकाळी ठीक 7 वाजता पेट्रोलिंगच्या दरम्यान महालक्ष्मी टाउन येथे रेती उपसा करत असताना ट्रॅक्टर भरलेली गाडी माहिती मिळताच पकडण्यात आली। अंजाती शिवार येथून मोठ्या प्रमाणात होत असलेली रेती उपसा रेती चोर आकोबा हा रात्रीच्या दरम्यान रेती चोरतोय याच्यावर हात कोणत्या अधिकाऱ्यांचा। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक वर्धा, माननीय अपर पोलीस अधीक्षक वर्धा तसेच माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक पुलगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अश्विन गजभिये, पोलीस हवालदार मनोज कांबळे, विनोद कांबळे, पोलीस शिपाई मनोज नप्ते यांचे पोलीस स्टेशन देवळी येथील अवैध धंद्यावर कारवाई करणाऱ्या पथकाने दिनांक 8 मार्च 2025 रोजी सकाळी 7 वाजता गोपनीय बातमीवरून देवळी अंदोरी परिसरामध्ये काही ट्रॅक्टर रेतीची चोरटी वाहतूक करत असल्याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे नमूद पथकाने देवळी अंदोरी परिसरातून मौजांजी येथील ट्रॅक्टर चालक विनोद देविदास पचारे वय वर्ष 29 राहणार पळेगाव हा त्याच्या ताब्यातील एक महिंद्रा 585 DIGचा TC क्रमांक MH32 TC 025 ट्रॅक्टर मौजांदूर येथे ट्रॅक्टर चालक मालक ऋषिकेश सदाशिव कस्तुके वय वर्ष 24 राहणार अंदोरी हा त्याच्या ताब्यातील एक विना क्रमांकाचा महिंद्रा 585 DI कंपनीचा ट्रॅक्टर आणि तिसरा देवळी परिसरात पेट्रोलिंग करत असताना ट्रॅक्टर चालक विनोद देविदास पचारे वय वर्ष 29 राहणार पळेगाव हा त्याच्या ताब्यातील एक महिंद्रा 585 DIGचा TC क्रमांक MH32 TC 025 ट्रॅक्टर रेती भरून वाहतूक करत असताना मिळून आलाय। तीनही चालकांना त्यांच्या ट्रॅक्टर मालकाबाबत माहिती विचारली असता अनुक्रमे एक ट्रॅक्टरचा मालक सुनील दादाची ढोक राहणार देवळी आणि दुसरा राकेश सदाशिव करलुके वय वर्ष 26 राहणार अंदोरी आणि तिसरा स्वप्नील बाबाराव भोयर राहणार अंजी आणि चौथा रोहन लीलाधर देशमुख राहणार अंजी यांच्या सांगण्यावरून नमूद रेती घाटावरून विना परवाना रेती काढून घेऊन जाताना मिळून आल्याने नमूद तीनही ट्रॅक्टर पोलीस स्टेशन देवळी येथून घेऊन महसूल दंडात्मक कारवाईकरिता माननीय तहसीलदार कार्यालय देवळी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे।